नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहते जनप्रवास लाईव्ह. धनंजय मुंडे डोळ्याचं ऑपरेशन आणि धस त्यांना भेटतात. 4 तास त्यांच्या काय चर्चा होतात हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. धस जसं संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक झाले आणि सगळीकडं मीडियामध्ये धस धस आणि धस, आणि त्यांनी वेळ प्रसंगी अजितदादा क्या हुआ तेरा वादा किती किती काय काय बोलून गेले. अजितदादाने त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांना सुद्धा सोडलं नाही. इतके आक्रमक, म्हणजे त्यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये विशेषतः जरांगे पाटील सुद्धा बोलून गेले की असा आक्रमक चेहरा, आक्रमक नेता, आक्रमक कार्यकर्ता आणि मराठा समाजातला पुढं होऊन भांडणारा, त्याच्या पाठीशी राहावा, त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. जरांगे पाटील सुद्धा त्यांच्या पाठीशी होते. परंतु अक्काचा अक्का म्हणजेच धनंजय मुंडे, वाल्मिक कराड्यांचा गॉडफादर म्हणा, अक्काचा अक्का, ते त्याला अक्का म्हणतात. हे धसनी सगळ्या संपूर्ण राज्याला दाखवून दिलं. अक्का म्हणजे काय, अक्काचा अक्का म्हणजे कोण, हे सगळं कोण बघितलं, आपण सगळ्यांनी बघितलं. हे दाखवलं कोणी, हे फक्त सुरेश धस आमदार आहे. आणि इतकी टीका, जहरी टीका, आणि त्यामुळे मराठा समाजातला एक तो लीडर बनला लवकर. म्हणजे जसं जरांगे पाटील बनले तसंच धस पण बनले. नंतर काही चर्चा पण झाल्या, ते जरांगे पाटलांना दाबायसाठी ते पुढे येत आहेत वगैरे, काय असो. परंतु त्यांचं मराठा समाजानं नेतृत्व निश्चितपणानं मान्य केलेलं आहे. अजून आज तागायत तरी आहे. परंतु आज त्यांचे धनंजय मुंडेंना एकदम सरेंडर का झाले, ह्याच्या मागचं खरं आज विश्लेषण करणं महत्वाचं आहे. अजितदादा यांनी सुद्धा धस यांना भेट नाकारली. हे फार महत्वाचं आहे. दादा चिडले. एकेरी उल्लेख, एकेरी भाषा. धस यांनी म्हणजे मुंडेंना तुम्ही टार्गेट करा, पण त्या अजितदादांनी त्यांची भूमिका स्पष्ट घेतली. त्या प्रकरणात, संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल त्याला फाशी मिळायलाच पाहिजे, कुठेही मी सहन करणार नाही, मग कोणही असू दे. म्हणजे धनंजय मुंडेंना ते सावरतील किंवा काही करतील अशी काही परिस्थिती नाही. अजितदादा हे स्पष्ट होते. तरी सुद्धा अजितदादा यांच्यावर अटॅकवर अटॅक. मग आपल्याला 1-2-3 प्रसंगात दिसून आलं. त्यांनी भेट टाळली, धसांना दमही द्यायचं कुठं सोडलं नाही. अजितदादा तसे ग बसणार आहेत नाही, आणि स्पष्ट वक्ते आहेत ते. तर धसांना हे कळायला लागलं की आता आपलं कसं होणार, कारण आर्थिक नाड्या सगळ्या अजितदादांच्या हातात आहेत ना. आज उद्या मतदारसंघातली कामं आली, आर्थिक मदत पाहिजे, आणि भारतीय जनता पक्षाबरोबर एक घटक पक्ष आहे ना तो. आज असं असताना आपणच एवढं अंगावर जाणं कितपत योग्य आहे. मग कदाचित आज बावनकुळेंची पण त्याच्यामध्ये एंट्री झालेली दिसते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री, त्यांनी सुद्धा काहीतरी आतमध्ये गुपचूप काही डोस दिला की काय, आपल्याला असं करता येणार नाही, तुम्ही भेटून घ्या. मग त्याच्यासाठी ही भेट झाली का? कारण डोळ्याचं ऑपरेशन आणि ही भेट हे काय एवढं फार आज समाजाला आणि समाजामध्ये हे न पटण्यासारखं आहे. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा स्पष्ट भूमिका घेतली आहे, हे काय चाललंय म्हणून. त्यांनी नाराजी व्यक्त केली ना आज. फक्त त्यांना खात्री होत नव्हती, म्हणजे खरंच गेले का माहित नाही, तरी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया आल्याच ना. म्हणजे मराठा समाजाचा तुम्ही नुसतं उपयोग करून घेताय वगैरे वगैरे, आता ते बोलले. पण एकूणच आता अक्काचे अक्का जे आहेत धनंजय मुंडे यांनी हा डाव टाकलाय का अजितदादांची पंगा घेतल्यामुळं कुठंतरी आता आपल्याला पुढं त्रास नको, आपल्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील, आपल्याला अतिशय अडचणी येऊ शकतात, त्याच्यापेक्षा धनंजय मुंडे यांना आपण सरेंडर व्हावं. आणि त्याला कारण आपलं काहीतरी द्यायला, आपलं हे चला ऑपरेशन झालंय, नाही मी ठरवून गेलो. आता संतोष देशमुख यांच्या बंधुराजांनी सुद्धा धनंजय देशमुखांनी सांगितलं की नाही, त्यांनी हे आंदोलन चालूच ठेवू, आम्ही ह्याच्यासाठी लढू, आपण न्याय मिळवून देऊ वगैरे बोललेत. असं त्यांचं म्हणणं आहे, ते बोलतात. परंतु समाजाला हे रुचलेलं नाही, समाजाला हे पटलेलं नाही. ज्या आक्रमकतेनं तुम्ही धनंजय मुंडेंच्याकडे गेला, आता राजीनामाही मागितला नाही आम्ही असं ते म्हणतात. राजीनामा मागितला नाही काय,
तुम्ही असं असं दाखवलं, असं बोलत होतात. मग ते मीडियामध्ये सगळं आलं की धनंजय मुंडेच हा करता करिता आहे आणि वाल्मिकी कराडचा सगळा गॉडफादर हाच आहे. आणि असं असताना आकाचा आका हे किती झालं, सगळ्या चॅनलवर आलंय. आणि अचानक त्यांच्यावर मी आरोपच केले नव्हते आणि रिव्हर्स यायचं, याचं द्योतक काय? कुठं घाबरलात तुम्ही? अजितदादांचा एकच झटका तुम्हाला बास झाला की काय असं उद्या विचारलं मराठा समाजानं, तर ह्याला उत्तर काय आहे तुमचं? आज धस यांना पुढच्या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील. तुम्ही ज्या त्या वेळेला काय काय बोललाता, पंकजा मुंडेंच्या बाबत काय बोललाता, आणि नंतर कसे आरोप तुमचे होत होते, आणि आता धनंजय मुंडेंच्यावर अटॅक करणारा मनुष्य डायरेक्ट त्यांना भेटायला जातो आणि 4-4 तास, एवढी काय चर्चा होती तुमची? हे नक्की विचारलं जाईल. सुरेश धस, तुम्हाला हे प्रकरण निश्चितपणानं आगामी काळासाठी मराठा समाज हा तुम्हाला माफ करेल असं तर काय वाटत नाही, कारण हे वाढतच जाणार आहे. जरांगे दादा ग बसतील असं दिसत नाही. तर आता ह्याचा खुलासा खरोखर काय हा करणं मात्र सुरेश धसांना क्रमप्राप्त आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.